तुम्हालाही असं वाटतं का तुमची आपली माणसं हेल्दी राहावीत पण तरीही टेस्ट बरोबर कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही करायची? मग ही पालक पनीर रेसिपी फक्त तुमच्यासाठी. टेस्टी आणि हेल्दी, कोणतीही क्रीम नाही पण टेस्ट फुल रेस्टॉरंट स्टाईल. चला तर मग बघूया. पालक पनीर बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला पनीर लागणार. शक्यतो लो फॅट पनीर घ्या, साधारण 150 ग्रॅम. त्यानंतर पालक, लसूण, हिरव्या मिरच्या, आलं 1 इंच, बारीक चिरलेला कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो. त्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यात पालक आपल्याला उकळवून घ्यायचे 2 मिनिटासाठी फक्त. जास्त उकळवायचे नाही आहे. 2 मिनिटानंतर लगेचच आपल्याला ना ही पालक ट्रान्सफर करायची आहे थंड पाण्यामध्ये. कारण आहे ना, थंड पाण्यात टाकल्यामुळे ना त्याचा जो कलर आहे ना हिरवा, तो मेंटेन राहतो. त्यानंतर टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. त्यानंतर आहे ना पालक, लसूण आणि हिरव्या मिरच्या यांची पण आहे ना आपल्याला एक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर हिरवा कलर आलाय. त्यानंतर कढई गरम करून त्यामध्ये फक्त 1 चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे. गावरान तूप. तुम्ही तेल पण टाकू शकता, पण जर तुम्हाला हेल्दी पद्धतीने बनवायचे ना तर तुम्ही तुपाचाच वापर करा. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, बारीक केलेला लसूण आणि बारीक केलेला अद्रक टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर लगेचच त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांद्याची तुम्ही पेस्ट तयार करून पण टाकू शकता. एक छोटा चमचा मीठ टाकून आहे ना आपल्याला हा कांदा आहे ना व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत याचा आहे ना एकदम असा छान ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत. त्यानंतर आहे ना आपल्याला लगेच त्यामध्ये टोमॅटोची जी प्युरी केलेली होती ना आपण तयार, ती टाकायची. त्यानंतर 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा धने पावडर. जे इझिली अवेलेबल होतात ना तेच मसाले मी इथं सगळे वापरलेले आहेत. त्यानंतर आपल्याला आहे ना लाल मिरची पावडर टाकायची 1 चमचा. त्यानंतर आहे ना झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटासाठी एकदम तेल सुटेपर्यंत आहे ना व्यवस्थित असं मसाले शिजवून घ्यायचेत. त्यानंतर आपण जी पालक, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट तयार केलेली होती ना ती ॲड करायची याच्यामध्ये आणि आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटासाठी ना ही शिजवून घ्यायची. फक्त थोडी कच्ची जी चव असते ना त्याची ती घालवण्यासाठी. कारण आहे ना पालक जास्त प्रमाणात शिजवल्यावरती ना त्याचा कलर एकदम आहे ना लालसर आणि वेगळाच होऊन जातो. तो आपल्याला नको आहे. त्यानंतर आपल्याला आहे ना पनीर क्यूब्स ॲड करायचे. पनीर ॲड केल्यानंतर पण आहे ना आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायची, जेणेकरून आहे ना पनीर आणि मसाले एकजीव होतील. बस झालं तर मग आपलं पालक पनीर तयार. एकदम टेस्टी, एकदम डिलिशियस, नो क्रीम, नो गिल्ट. जर तुम्ही तुमच्या वेट लॉस करण्याच्या प्रोसेसमध्ये असताल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुमच्या घरातले पण आहे ना हेल्दी आणि फिट राहावेत पण तरी त्यांचे जिभेचे चोचले आपल्याला पुरवता आले पाहिजे, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चपातीसोबत खा, राईससोबत खा, इतकी छान टेस्टी लागते ना काय सांगू तुम्हाला. या रेसिपीने माझी वेट लॉस जर्नी ना एकदम स्मूथ केली. जेव्हा मी ही डिश ट्राय केली ना तेव्हाच मी या डिशला आहे ना माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये 1 नंबरचं स्थान दिले. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा.